करजगावचे रील स्टार हॅशटॅग खवले चायवाल दादा आज आपल्या व्हिडिओमध्ये कसे आणि त्यानंतर आम्ही खतरनाक ठिकाणी म्हणजे मुक्तागिरीला चला सांगतो पूर्ण विषय, तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करून. तर मंडळी सर्वांना राधे राधे. दुपारच्या टाइमला आम्ही करजगावच्या दिशेनं निघालो. त्याच्यात आम्हाला रस्त्यानं 3 चाकवाला ट्रॅक्टर दिसला आणि मग थोड्याच वेळात आम्ही करजगावला एका जणाची इथं पोहोचलो आणि डायरेक्ट नाश्त्यावर हल्ला बोल केला. नाश्त्यामध्ये एवढे आयटम होते रे बा. मग नाश्ता करून सरळ आलो खवले चायवाल दादाजवळ फुकटचा चहा प्यायले. आता कसं आहे भाऊ, करजगाव मध्ये जर येऊन दादाची भेट नाही घेतलीत मग कायच कामाची गोष्ट नाही. तुम्हाला काय वाटते? मग दादाजवळ मस्त चाय पेलो. आता आम्हाला जायचं होतं लाखनवाडीतून, पण तिकडचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही मुक्तागिरीच्या रोडनं निघालो. पण रस्त्यानं तर एवढे जबरदस्त नजारे होते का मी तुम्हाला काय सांगू. असे उन्हाळी नजारे पाहत आम्ही पोहोचलो मुक्तागिरीला. आणि मुक्तागिरी हे ठिकाण आहे भाऊ जैन लोकांचं. गेल्याबरोबर आम्हाला 30-30 रुपये एंट्री करा लागली, त्यानंतरच अंदर प्रवेश होता. मग आम्ही आत जायला निघालो आणि सोबतच पाण्याच्या बॉटल्स पण घेऊन घेतल्या, कारण इथं आहे पूर्ण पावन मंदिर. आणि इथले दादा सांगत होते का तुम्हाला इथं फिरता फिरता पूर्ण 1 ते 1.5 तास लागू शकतो. असं करत आम्ही फुल एनर्जी मध्ये निघालो या पायरीनं. पण कायचं हो, पायऱ्या एवढ्या का 20-25 पायऱ्या चढलो का थकलो, बसलो का प्या पाणी, कसं तरी उठत बसत मग आम्ही वरते पोहोचलो. आणि आता पहा तुम्ही हा नजारा. पण इथली पावसाळ्यातली मजा वेगळीच आहे, जे उन्हाळ्यात येत नाही भाऊ. मग आम्ही एक एक करत सर्व मंदिराचे दर्शन केले. पण मंडळी तुम्हाला एक सांगतो, फोटो काढण्यासाठी 1 नंबर लोकेशन आहे. आम्ही तर एवढे फोटो काढले का विचारू नका. पण मला इथं एक अद्भुत चेतावणी दिसली, ते म्हणजे इथं लिहिलं आहे का यहाँ की गई मस्ती सस्ती नाही पडेगी भाई. बाकी तुम्हाला इथं आल्यावरच माहित पडणार की मस्ती सस्ती क्यों नाही पडेगी. तो बाकी आम्ही शेवटचे 51-52 मंदिराचे दर्शन केले आणि लागलो खाली उतराले. आता आम्हाला पूर्ण मंदिर पाहायला 1 ते 1.5 तास तर नाही लागले, पण 2 ते 2.5 तास नक्कीच लागले, कारण आमचे फोटो व्हिडिओ बसणं. बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर तर कराच, पण फॉलो करायला तर अजिबात विसरू नका.